नमस्कार. चला तर आज मी खास तुमच्यासोबत गणपती बाप्पांच्या प्रसादाचे जे उकडीचे मोदक आहे त्यांच्या आवडीचा प्रसाद आहे त्या उकडीच्या मोदकांचं सारण एकदम परफेक्ट प्रमाणात कसं बनवायचं की जे अजिबात फिकं होणार नाही किंवा मग अजिबात मोदकांमध्ये त्याला पाणी सुटणार नाही. बऱ्याचदा मोदक तयार केल्यानंतर मोदक आपण वाफवल्यानंतर त्यामधून गुळाचं पाणी बाहेर येतं. तसं होऊ नये म्हणून काय करायचं, एकदम परफेक्ट सारणाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. चला तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपण उकडीच्या मोदकांसाठीचं जे नारळाचं सारण असतं ते तयार करणार आहोत. तर जास्त तूप लागत नाही, फक्त 1 चमचा तूप घातलेला आहे. त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. सगळ्यात अगोदर 1 चमचाभर मी इथे बदामाचे काप, नंतर 1 चमचाभर काजूचे काप आणि थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत. जे कुठले ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील ते इथे बारीक चॉप करून घातले तरीही चालतील. अगदी अर्ध्या मिनिटासाठी फक्त मी याला तुपामध्ये अशा पद्धतीने परतवून घेते आणि जास्त परतवायची सुद्धा याला गरज पडत नाही. त्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये खोवलेला ओला नारळ घालत आहे 2 कप. तर मापसुद्धा एकदम परफेक्ट दिलेली आहे. 2 कप किंवा 2 वाटी, वाटीचं प्रमाण किंवा मेजरमेंट कप असेल त्याचं प्रमाण घेतलं तरीही चालेल. तर 2 वाटी मी इथे नारळाचा चव घेतलेला आहे. ओलं नारळ खोवून घेतलं तरी चालतं किंवा मग पाठीचा काळा भाग काढून मिक्सरला थोडंसं पल्सेसमध्ये फिरवून घेतलं तरीसुद्धा अगदी लगेचच 1 मिनिटभरात तुमचा हा नारळाचा चव तयार होतो. तर अशा पद्धतीने नारळाचा चव जो आहे, खोवलेला नारळ आहे, आपण अगदी 2 मिनिटासाठी अशा पद्धतीने तुपावरती परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं छान नारळाचा चव आपण इथे परतवून घेतलेला आहे. त्यानंतर लगेचच याच्यामध्ये घालायचं आहे 1.5 ते पावणे 2 कप गूळ. तर ह्याच्यापेक्षा जर जास्त प्रमाण घेतलं तर मग आपले मोदक जेव्हा आपण वाफवतो तेव्हा त्यामधून गुळाचं पाणी बाहेर निघतं. तर एकदम परफेक्ट आणि सोपं प्रमाण आहे. जेवढा नारळाचा चव आहे त्यापेक्षा थोडंसं कमी, म्हणजे 2 कप चव होता तर आपण इथे 1.5 ते पावणे 2 कप. बरेच लोक जेवढ्याच तेवढं, म्हणजे 2 कप जर नारळाचा चव असेल तर 2 कप गुळाचं प्रमाणसुद्धा घेतात. परफेक्ट गोडीचे जर जास्त गोड आवडत असेल तर जेवढ्याच तेवढं किंवा समप्रमाणात घेतलं तरी चालेल. मी 1.5 ते पावणे 2 कप इथे गूळ वापरून अशा पद्धतीने एकदम छान सारण इथे तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता 7 ते 8 मिनिटांपर्यंत मी सारण आपलं इथे शिजवून तयार करून घेतलेलं आहे. एकदम मस्तपैकी आपले सारण इथे तयार आहे. रंगही अगदी सुरेख आलेला आहे आणि खूप जास्त कोरडंसुद्धा झालेलं नाही आहे. त्यानंतर अर्धा चमचा मी इथे वेलची पूड टाकलेली आहे. त्यानंतर 1 चमचाभर आपण इथे घालणार आहोत खसखस. तर इथे खसखस घालताना अगोदरच थोडीशी भाजलेली आहे खसखस, तर अर्ध्या मिनिटासाठी तुपामध्ये थोडीशी परतवून घेणार आहे. त्याच कढईमध्ये सारण थोडंसं बाजूला करून थोडंसं अर्धा चमचा तूप घालून त्यावरती अगदी अर्ध्या मिनिटासाठी आपण ही जी खसखस आहे ती परतून घेणार आहोत. भाजलेली खसखस डायरेक्ट घातली तरीही चालते. खसखसीमुळे ज्यातलं सारण आहे चवीला छान होतं. बघू शकता अशा पद्धतीने भाजलेली खसखससुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर आपलं हे इथे ओल्या नारळाचं सारण जे आहे ते तयार आहे. उकडीच्या मोदकांसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून आपण हे जे सारण आहे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. सारण तयार झालं की नाही हे कसं चेक करायचं, कढई सोडू लागतं आणि खूप जास्त याचं कोरडं मिश्रण तयार नाही झालं पाहिजे. थोडंसं ओलसरच आपलं मिश्रण इथे 7 ते 8 मिनिटात तयार होतं. आपलं मिश्रण किंवा सारण तयार आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे जे सारण आहे ते अशा पद्धतीने बाउलमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण उकडीच्या मोदकांसाठी जी उकड आहे त्याची तयारी करणार आहोत. तर सारण इथे तयार आहे, बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर हे थंड झालेलं सारण उकडीच्या मोदकांमध्ये अशा पद्धतीने साच्यामध्ये, जर तुम्हाला मोदक बनवायचे असतील तर साच्यामध्ये भरून तुम्ही आरामात अगदी 15 ते 20 मिनिटात भरपूर असे साच्याचे अजिबात कळ्या न पाडता भराभर असे उकडीचे मोदक तयार करू शकता. तर उकडीच्या मोदकांची एकदम डिटेल संपूर्ण मोदक प्लस सारणाची रेसिपी बघायची असेल, संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण कृती दिलेली आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या रेसिपीमध्ये फक्त मी सारणाची रेसिपी शेअर केलेली आहे. संपूर्ण मोदक सारण प्लस मोदक बघायचा तर खाली त्याची लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन चेक करा. तर बघू शकता अजिबात कळ्या न पाडता एकदम सुबक आणि सुंदर आपला इथे उकडीचा मोदक तयार आहे. तर अशा पद्धतीने सारण तयार करून तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांच्या प्रसादासाठीचे हे उकडीचे मोदक नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजच्या ह्या उकडीच्या मोदकांच्या सारणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.